किती एकर ऊस आहे हो? 1 एकर धरून चालायचं आपल्याला. 1 एकर. हा. बरं ह्याला आपल्या धन्वंतरीचे किती पोते टाकलेत खत? ग्रॅन्युअल आणि 2 पोते टाकलेले लावणीलाच हा आणि ग्रॅन्युअलचं एक, हा म्हणजे 2 पोतीने 1 ग्रॅन्युअल हा. असं एवढं टाकलं. नंतर तुमचं केमिकलचं काय वापरलं? DAP 2 पोते फक्त. DAP 2 पोती. म्हणजे सगळं हेच आपले 4 आणि 2 6 7,000 रुपये सरासरी खर्च. हा. बाकी काय वापरलं का? काहीच नाही. बरं आता तुम्हाला समाधान वाटतं का आपल्या ह्याचं? समाधानीच आहे आपल्याला. किती कांड्यावर मोजावर? ही 27 कांडी आहे ही. हां. 27 कांडीच आहे ही. बरं ऊस पोसण्यात काही वाटतं का तुम्हाला? पोचला मोठा झाला का उशीला. चांगलं झालं असं? बरं मग धन्वंतरीच्या प्रोडक्टचं काय फरक जाणवतो का नाही? फरक नाही तर कसा आहे हा? हा फरक आहे ना. कशात म्हणता? खताला त्याला जास्त खत लागत नाही दुसरं. जास्त खत लागत नाही म्हणजे खर्च कमी, खर्च कमी. उत्पन्नात जास्त. आता हे ऊस जे पोसला आहे त्याची कांडी कांडी किती पडली बघा ना, टिचीच्या पुढे टीजभर कांडी. टीचभर कांडी. परत पोसला बी आणि हे उताराचं रान असल्यामुळे थोडीशी गीतं हा तर खालून अजून चांगला जमलेला आहे. खालून लय चांगला आहे एकदम. एकदम ऊस बी चांगला पोसलाय ना. किती अपेक्षा आहे तुम्हाला आता ह्याच्यात निघणं असा अंदाजा? इथं मला वाटतंय 40 टन निघन वाटतंय. 40 टन का? वरी निघायला मी घेईन मग. हो. हां वर घेतल्याला मी घेईन. आपल्याला तर 60च्या जवळ पुढे निघायला पाहिजे, कारण 27 28 29 कांड्यावर आहे ना. मग समाधानी आहे ना तुम्ही? म्हणजे शेतकऱ्यांनी वापरायला पाहिजे की नाही? वापरायला पाहिजे. बरं आता खताचे भाव लय वाढलेत ना, लय लय. आणि आपलं तर खताचा रेट तेच आहे समजा. आता यावर्षी आपल्याकडे 100 रुपयाने कमी केले परत अजून. हा. मग ह्याने आपली कंपनी धन्वंतरी कंपनी. तर अशा पद्धतीने यांना छान रिझल्ट आला आहे. यांनी पहिल्यांदाच वापरलं. गाव बेलापुरी.